नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अचानक पाहुणे आले की अशी चमचमीत थाळी कशी बनवायची ते पण झटपट बनणारी। तर बघू शकताय मस्त असं मी थाळी बनलेली आहे आपली या व्हिडिओमध्ये। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। इथे मी झटपट भुर्जी बनवलेली आहे पनीरची आणि चपाती बनवलेली आहे, पराठा सुद्धा म्हणू शकताय, घडीची पोळी म्हणू शकताय। तर इथे मी मस्त असा वाफाळता भात किंवा मसाले भात म्हणू शकताय। अप्रतिम चवीची थाळी आता रेडी झालेली आहे। बघू शकताय अचानक पाहुणे रावळे आपल्या घरी आले की मग अशा बेत बनवू शकताय। मस्त झटपट होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो। काही वेगळा पदार्थही होईल आपला, म्हणजे पनीरची भुर्जी वगैरे। भाजी तर काय सतत आपण बनवतच राहतो पनीरची, पण भुर्जी कदाचित झटपट होते आणि सगळ्यांना आवडेल असा बेत आहे। बघू शकताय अप्रतिम चवीची थाळी आता रेडी झालेली आहे। न वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला किंवा रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाचं पीठ मी अगोदरच मळून घेतलेलं आहे। सर्वात अगोदर आपण आता एक वाटण तयार करून घेणार आहोत। टोमॅटो, लसूण आणि इथे मी धने घेतलेले आहेत 1 चमचा। तर हे वाटण वाटून घेणार आहोत। सर्वात अगोदर आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि आता इथं टोमॅटो तुम्ही छोटे छोटे काप करून सुद्धा टाकू शकताय भुर्जीमध्ये। तर बघू शकताय मस्त अशी प्युरी आता बनवून रेडी झालेली आहे। आणि आता आपण इथं मस्त असा बारीक कांदा कापून घेतलेला आहे। तर आता इथं मी पनीर घेतलेला आहे। पनीर मी किसून घेणार आहे। शक्यतो पनीर किसूनच घ्या म्हणजे रवाळ टेक्स्चर येईल आपल्या पनीरच्या भुर्जीला। तर बघू शकताय मस्त असं पनीर आता किसून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं पनीर आता किसून झालेलं आहे आपलं। आणि आता इथे कढई गरम करायला ठेवली होती, कढई गरम झालेली आहे आणि 2 ते 3 पळ्या मी तेलाच्या पळीने इथं तेल अगोदरच घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकलेली आहे। याच्यामध्ये मस्त असं जिरं आणि मोहरी तडतडू द्यायचं आहे। बघू शकताय मस्त असे तडतडल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला जास्त फ्राय करायचा नाही, जास्त फ्राय केलं की गुळचिटपणा येतो या पनीरच्या भुर्जीला। तर शक्यतो हलका रंग आला की मग आपण याच्यामध्ये मसाले किंवा प्युरी टाकणार आहोत। 2 ते 3 मिनिटं लागतं कांदा परतून घ्यायला। मस्त असा कलर येऊ द्यायचा आहे, जास्त कलर नाही, थोडासा कलर येऊ द्यायचा आहे। जास्त कलर आले की भाजी आपली किंवा पनीरची भुर्जी गुळचिट होते अगोदर सांगितल्याप्रमाणे। तर बघू शकताय मस्त असा कलर चेंज झालेला आहे हलका कांद्याचा। तर आता या स्टेजला आपण इथं प्युरी जी बनवून घेतली होती टोमॅटो, लसूण आणि धन्यांची ते टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये स्मूथ पेस्ट वाटून घेतलेली याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि आता 1 चमच्याने आपण एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याच्यामधलं परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय। मस्त असं परतून घ्यायचं आहे। टिपके उडायची शक्यता असते, थोडंसं सावधगिरीनेच करा। बघू शकताय पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे याच्यामधलं आणि हलकं तेल सुद्धा सुटलेलं दिसत आहे आपल्याला कडेने। तर आता इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी। गरम मसाला घातलेला आहे पाऊण चमचा आणि आता इथं मी धनेपूड घातलेली आहे। धनेपूड ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाहीतर काही हरकत नाही, स्किप करू शकताय तुम्ही। तर अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण प्युरी वाटून घेतली होती टोमॅटोची त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून आपण याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे। हलकं मसाले असे परतून घ्यायचे आहेत 1 ते 1.5 मिनिटं, म्हणजे मस्त असं तेल सुटल्यासारखं दिसेल। वरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे, अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट झाकण ठेवून याला मस्त असे मसाले शिजून द्यायचे आहेत। बघू शकताय मस्त असा मसाला शिजलेला आहे, म्हणजे याच्यामधला कच्चापणा जाण्यासाठी आपण हे टिप्स या ठिकाणी वापरणार आहोत। बघू शकताय किसून घेतलेलं पनीर आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं रवाळ टेक्स्चर येण्यासाठी पनीर शक्यतो किसूनच घ्या, म्हणजे मस्त अशी ग्रेव्हीदार आपली पनीर भुर्जी रेडी होते, कुठं गाठ राहणार नाही पनीरची वगैरे। तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। अप्रतिम कलर दिसत आहे अगोदरच, बघू शकताय मस्त असं
लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। तर लहान मुलं खात असले तर तुम्ही लाल तिखट टाकू नका, आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, परत एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त अशी सुकी सुकी सुद्धा पनीर बघू शकताय, मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। वरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे, दणकून 1-2 मिनिटं तरी याची वाफ काढून घ्यायची आहे। मस्त पनीर ची भुर्जी रेडी होईल मग आपली। तर बघू शकताय मस्त असं पनीरच्या भुर्जीची वाफ काढून झालेली आहे। बघू शकताय अप्रतिम चवीची भाजी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे झाकण वरती ठेवून, आणि आता मस्त असा वाफाळता भात आपण रेडी करणार आहोत, किंवा मस्त असा वाफाळता मसाले भात बनवणार आहोत। तिच्यासाठी अगोदर पूर्वतयारी केलेली आहे। इथं मी 1 वाटी तांदूळ आणि पाव वाटी मी इथं मुगाची डाळ घेऊन स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। हिरवे वटाणे घेतलेले आहेत, आणि सुरुवातीला मी दाखवल्याप्रमाणे पाणी सुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे। ह्या खिचडीला किंवा मसाले भाताला लांबका कांदा कापून घेतलेला आहे, आणि गाजर सुद्धा कापून घेतलेला आहे। आवडीप्रमाणे भाज्या जे फ्रीजला तुमच्या स्टोर आहेत ते सुद्धा इथं वापरलात तरी चालेल, असं नाही का वटाणा आणि गाजर घालायचं म्हणून। जे स्टोर आहेत भाज्या ते सुद्धा घातलं तरी काही हरकत नाही, उलट छानच लागेल तुमचा मसाले भात। तर बघू शकता इथं मी कुकरमध्ये आता 2 पळ्या तेल ओतून घेतलेलं आहे, आणि आता तेल मस्त कडकडीत गरम झालं की या ठिकाणी आपण पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकत आहे। मस्त अशी मोहरी आणि जिरं तडतडल्याच्या नंतर मग या ठिकाणी लांबका कांदा कापून घेतलेला तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। बघू शकताय मस्त अशी मोहरी तडतडली आहे आपली, आणि आता याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे। मीडियम साईजचा 1 कांदा कापून घेतला होता मी, खिचडी आपली कमी आहे म्हणून मी थोडासा कांद्याचा प्रमाण कमी ठेवला आहे। खिचडीवर अवलंबून आहे, जास्त तुमचा मसाले भात असेल तर तुम्ही जास्तही कांदा कापलात तरी काही हरकत नाही। आणि आता इथे मी मसाले भातामध्ये हिरवी मिरची वापरत आहे, दुसरं कोणतंच मी लाल तिखट वगैरे या ठिकाणी वापरलेलं नाही, फक्त हिरवी मिरची वापरलेली आहे। चव खूप छान लागते, भन्नाट लागते हिरवी मिरची टाकून बघा। आणि थोडासा गरम मसाला याच्यामध्ये वापरणार आहोत आपण नंतरनं पुढं चालून। तर बघू शकता वटाणा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आपल्याला। मस्त असा वटाणा फ्राय करून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनिटं। हलका कांद्याला कलर आल्याच्या नंतर मग वटाणा टाकायचा आहे आपल्याला। तर आता याच्यामध्ये गाजर सुद्धा टाकून घ्यायचा आहे, गाजर पण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे किंवा परतत राहायचं आहे 1 ते 2 मिनिटासाठी। मस्त असं परतून झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये आपण या ठिकाणी गरम मसाला पाव चमचा किंवा अर्धा चमचा म्हणू शकताय तो घालणार आहोत। बाकीचा दुसरा मसाला मी कुठलाच वापरलेला नाही। धनेपूड घातलेली आहे थोडीशी, इथं पाव चमचा हळद घातलेली आहे। हळद थोडीशी कमीच टाका, कारण हळदीचा प्रमाण थोडासा कमी असला की कमी कलर येतो आणि छान दिसतो वाफाळता भात आपला। तर बघू शकता याच्यामध्ये आता आपण तांदूळ धुवून ठेवलेले ते ओतून देणार आहोत याच्यामध्ये, आणि आता इथं भात ओतून दिल्याच्या नंतर मस्त असा 1 ते 2 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय। मस्त असं परतल्याच्या नंतर याची चव खूप छान लागते। तेलात 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। लास्टला लसूण टाकायचं आहे, सर्वात अगोदर लसूण टाकायचं नाही, फोडणीला चव जाते। तर नंतर लसूण टाकल्याच्या नंतर चव खूप छान लागते, आणि परतत राहायचं आहे 1 ते 2 मिनिटं। परत एकदा टिप्स सांगते या मसाले भाताची, 2 मिनिटं परतल्याच्या नंतर जेव्हा तांदूळ आपले चिटकत असले आजूबाजूला तेव्हा मग पाणी ओतून द्यायचं आहे आपल्याला। तळाशी जाईल इतका चमचा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे चारी बाजूने, म्हणजे चिटकलेले तांदूळ निघतील आणि पाण्यात एकजीव होतील आणि शिजण्यास मदत होईल। तर बघू शकताय आता मस्त पाणी घालून घेतल्याच्या नंतर मसाले भात शिजेल इतका पाणी घालून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। मस्त असा भात आता शिजत आहे, वरती झाकण ठेवायचं आहे याच्यावर, आणि मस्त 2च शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जास्त शिट्ट्या काढून घ्यायच्या नाहीत आपल्याला। तर बघू शकताय मस्त अशा भात रटरट शिजत आहे आपला, आणि आता याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, आणि आता आपण
घडीची चपाती बनवून घेणार आहोत। घडीची चपातीचा व्हिडिओ अगोदरही मी एक अपलोड केलेला आहे यूट्यूबला, त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर बघू शकताय मस्त अशी घडीची चपाती आता उंडा बनवून झालेला आहे। मस्त अशी पातळ लाटून घ्यायची आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। तर बघू शकताय मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आहे। तवा गरम करायला अगोदरच ठेवला होता, तर मस्त असा गरम झालेला आहे तवा आपला। चपाती त्याच्यावर टाकून द्यायची आहे। बघू शकताय एक बाजूने भाजून झाले की दुसऱ्या बाजूने पलटी मारून घ्यायची आहे। उलटपुलट करून तेल तूप बटर तू आवडीप्रमाणे काही लावून भाजू शकताय। मस्त अशी घडीची चपाती आता रेडी झालेली आहे। मस्त चव लागते या चपातीची। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकताय मस्त असे झटपट पाहुणे रावळे आले तर झटपट आपली थाळी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय। अप्रतिम चवीची थाळी रेडी झालेली आहे। चला तर परत नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद।